अंबाजोगाई शहराच्या आरोग्य क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडलं असून शहरातील पहिलं कॅथ लॅब मुळे क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आला आहे। स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर शंकरराव धपाटे तसंच राज्याच्या आरोग्य विभागाच्या कामगार कल्याण मंडळाचे संचालक डॉक्टर अशोकराव थोरात यांच्या शुभ हस्ते या अत्याधुनिक सुविधेचं उद्घाटन करण्यात आलं। अंबाजोगाईसह बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि परिसरातील रुग्णांना हृदयरोगावरील तातडीच्या उपचारांसाठी मोठ्या शहराकडे धाव घेण्याची गरज कमी करण्याच्या दृष्टीनं ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे। अचानकपणे छातीत दुखणं, हृदयविकाराचा झटका येणं किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होणं अशा गंभीर परिस्थितीत वेळेवर उपचार मिळणं अत्यंत आवश्यक असतं। अशा वेळी रुग्णाला मोठ्या शहरात हलवण्यास लागणारा वेळ अनेकदा धोकादायक ठरू शकतो। त्यामुळं अंबाजोगाईसारख्या ग्रामीण व मराठवाड्यातील महत्त्वाच्या आरोग्य केंद्रातच कॅथ लॅब आणि एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी सारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होणं नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब मानली जाते। मुळे क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांची एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, टेम्पररी पेसमेकर तसंच परमनंट पेसमेकर यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। यासोबतच किडनीच्या रक्तवाहिन्यांची एंजिओग्राफी व एंजिओप्लास्टी, पायाच्या रक्तवाहिन्याची एंजिओग्राफी व एंजिओप्लास्टी तसंच DSA अर्थात डिजिटल सबस्ट्रॅक्शन एंजिओग्राफीच्या माध्यमातून डोक्याच्या रक्तवाहिन्यांची तपासणी व आवश्यक उपचार करण्याची सुविधाही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे। यामुळं हृदयविकारासोबतच शरीरातील विविध रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचं निदान आणि उपचार आता स्थानिक पातळीवर म्हणजे अंबाजोगाई शहरातच होण्यास मोठी मदत होणार आहे। यापूर्वी अशा उपचारांसाठी रुग्णांना बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जावं लागत होतं। आता ही सुविधा अंबाजोगाईतच उपलब्ध झाल्यानं रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ कमी होणार आहे। आजच्या या उद्घाटन सोहळ्यास IMA अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉक्टर राहुल धाकडे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर एकनाथ शेळके, मेडिसिन विभाग प्रमुख डॉक्टर अनिल मस्के, अंबाजोगाईतील दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज वैष्णव, सर्जरी विभागाचे डॉक्टर शेख जुनेद, डॉक्टर नागोराव डेरनासे, डॉक्टर विजय नाळपे, डॉक्टर प्रसाद कुलकर्णी, डॉक्टर राजश्री राहुल धाकडे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर व तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते। प्रथमच कॅथ लॅबची सुविधा सुरू होत असल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी मुळे क्रिटिकल केअर हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विवेक मुळे, डॉक्टर जिगीषाताई मुळे, विष्णू चोले आणि हरिदास करांडे यांचं अभिनंदन करून या उपक्रमाचं कौतुक केलं। आजच्या काळात गंभीर आजारांसाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध असणं अत्यंत गरजेचं आहे। मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा अंबाजोगाईत सुरू होत असल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं। अंबाजोगाई हे बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील महत्त्वाचं आरोग्य केंद्र आहे। स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामुळे शहराला आरोग्य सेवेच्या क्षेत्रात विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। त्यातच आता खाजगी क्षेत्रात कॅथ लॅब, एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी सारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शहराच्या आरोग्य सेवेत आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे। विशेषतः अंबाजोगाई तसेच बीड, लातूर आणि परिसरातील ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना गंभीर हृदयरोगाच्या उपचारासाठी दूरवर जाण्याची आवश्यकता कमी होणार आहे। त्यामुळे उपचारासाठी लागणारा वेळ, प्रवासाचा त्रास आणि नातेवाईकांची होणारी धावपळ कमी होण्यास मदत होणार आहे। मुळे क्रिटिकल केअर हॉस्पिटल व गुरुमाऊली कार्डियक सेंटर प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। कॅथ लॅब सुरू होणं ही केवळ एका रुग्णालयाच्या दृष्टीनं नव्हे तर अंबाजोगाई शहराच्या आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीनं महत्त्वाची घटना मानली जात असून या सुविधेमुळे हृदय रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आहे। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड। नमस्कार। आज आपल्या अंबाजोगाई नगरीमध्ये कॅथ लॅबचं उद्घाटन डॉक्टर विवेक मुळे यांच्याकडे होत आहे। विवेक मुळे हे आमचे माजी विद्यार्थी, सिन्सिअर कॅन्डिडेट, आता प्रायव्हेट मध्ये उतरलेले आहेत आणि अंबाजोगाईतील नागरिकांसाठी एक सुविधा निर्माण ते करू इच्छित होते। त्यांना आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत। ऍक्च्युली SRTR मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत। आम्हाला एक्सपर्ट
टेक्निशियन, एक्सपर्ट नर्स आणि काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत. तर आमच्या या अशा डॉक्टर विवेक मुळे यांना पाहून पल्लवी झालेले आहेत. त्यांच्याकडे जे काही टेक्निशियन उपलब्ध होतील ते आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून आमच्याकडे यांना उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा कॅथ लॅब सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तूर तरी अंबाजोगाई नगरीतील सर्व नागरिकांची सुविधा डॉक्टर विवेक मुळे यांच्या दवाखान्यामध्ये झाली आणि त्याची ती सर्व अंबाजोगाई नागरिक त्या सुविधेचा फायदा घेतील आणि पेशंटला जे काही आपल्या अंबाजोगाई नगरीतून बाहेर लातूर म्हणा किंवा जिथं कॅथ लॅब आहेत तर पाठवायची गरज पडणार नाही, त्यांची ससेवलपट होणार नाही. ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे. तुर्तास तरी आम्ही डॉक्टर विवेक मुळे आणि त्यांच्या परिवाराला या कार्याबद्दल शुभेच्छा देतो. धन्यवाद. डॉक्टर विवेक मुळे यांच्या गुरुमाऊली कॅथ लॅब सेंटरचं आज आपले अधिष्ठाता डॉक्टर दपाटे सरांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. मलाही त्या कार्यक्रमाला येता आलं. सर्वप्रथम मी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं डॉक्टर विवेक मुळे त्यांच्या सौभाग्यवती यांना या नवीन उपक्रमासाठी मनापासून शुभेच्छा देतो. आपण जर बघितलं बीड जिल्ह्याचा जर आरोग्याचा विचार जर केला तर एक 8-10 वर्षापूर्वी आपल्याकडे बीड जिल्ह्यामध्ये एकही कॅथ लॅब नव्हती. माझ्या माहितीप्रमाणे आज बीडमध्ये कॅथ लॅब आहे, माजलगावमध्ये कॅथ लॅब आहे आणि आता आंबेजोगाईमध्ये कॅथ लॅब झालेली आहे. सध्याचं जीवन प्रत्येकाचं म्हणजे लाईफस्टाईल बघितली, सेडेंटरी लाईफस्टाईल असेल, व्यायामाचा अभाव असेल आणि धकाधकीचं जीवन असेल, स्पर्धा असेल, याच्यामुळे हृदयाचे आजाराचं प्रमाणही वाढलेलं आहे. जुन्या काळामध्ये पाण्यातून होणारे आजार जास्त असायचे, आता हे नॉन कम्युनिकेबल डिसीजेसचं प्रमाण जास्त झालेलं आहे आणि अशा वेळी जास्तीत जास्त सुविधा असणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने ही जी कॅथ लॅब आपल्या आंबेजोगाईतल्या रुग्णांसाठी आपल्या सगळ्यांच्या सेवेत सादर होत आहे, त्या कॅथ लॅबचा मी असं म्हणणार नाही की पेशंट वाढावेत, पण ज्यांना कोणाला त्याची गरज पडेल त्यांना निश्चितच या कॅथ लॅबचा फायदा होणार आहे. कारण इथून लातूरला जाईपर्यंत जो 1 तास आपला जात होता याच्या अगोदर तो जाणार नाही आणि कितीतरी रुग्णांना या कॅथ लॅबच्या माध्यमातून जीवनदान मिळणार आहे. परत एकदा मी डॉक्टर मुळे दाम्पत्याला या नवीन उपक्रमासाठी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर राहुल धाकडे, अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन अंबाजोगाई. आज या ठिकाणी डॉक्टर विवेक मुळे यांनी अंबाजोगाईतील पहिल्या कॅथ लॅबचा शुभारंभ मुळे हॉस्पिटल इथं केलेला आहे. त्यांनी जी धडपड केली आणि जो उत्साह दाखवला, अंबाजोगाईच्या रुग्णांची गरज ओळखून, आणि कारण हृदयरोगामध्ये वेळ हा अतिशय महत्वाचा असतो. तो वेळ, ज्या वेळेमध्ये रुग्ण वाचू शकतो आणि रुग्णाला तात्काळ ट्रीटमेंट उपलब्ध होऊ शकते, या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करून अंबाजोगाईमध्ये हे कॅथ लॅब आणण्याचा प्रयत्न केला असावा अशी माझी इच्छा आहे किंवा असा माझा विचार आहे. तर त्यांनी हा जो प्रयत्न केलेला आहे आणि पहिली कॅथ लॅब त्यांनी अंबाजोगाईत उघडली, याबद्दल डॉक्टर मुळे आणि परिवाराचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कार्यामध्ये हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.